मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा तरुणांसाठी आहे, खास तरुणांसाठी आहे. बघूया, त्याचं नाव आहे बोल्यावर चढण्यापूर्वी पुरुषांनो लक्षात घ्या. काय ते बघूया. इतर सर्व स्वप्नाप्रमाणे जवळपास प्रत्येक पुरुषाचे आपल्याला बोल्यावर चढायला मिळावे, आपले लग्न व्हावे, आपली पत्नी घरात आणावी हे स्वप्न असते. पण लग्न करणे जरी सोपे असले तरी संसार करणे सोपी गोष्ट नाही. कारण पत्नीची कोणती गोष्ट पतीला खटकेल, कोणती गोष्ट पतीचा मूड ऑफ करील हे सांगणे कठीण असते. अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्याद्वारे पती आपल्या पत्नीचे मन सुरुवातीच्या काळात जिंकू शकतो व तिच्या मनात घर करू शकतो. कसे जिंकावे आपल्या पत्नीचे मन हे थोडक्यात पाहूया. जेव्हा आपण फोनवरून त्याच्याशी बोलाल व आपल्याला तिला भेटण्याची संधी आपल्याला मिळेल तेव्हा फक्त स्वतःबद्दल बोलत राहू नका. शक्यतो तिच्या बोलण्याला प्राधान्य द्या व तिच्या विचाराचा सन्मान करा. तिच्या बोलण्यात स्वतःचा उद्भव वा असहमती न दर्शवता समरसून आनंद घ्या. आपल्या दोघांच्या संभाषणात तिसऱ्या कोणाचा उल्लेख व दुसऱ्या एखाद्या स्त्रीची तारीफ करू नका. तसेच होणाऱ्या पत्नीची तुलनाही इतर स्त्रीशी करू नका. मुलीसोबतच आपण जर तिच्या कुटुंबाविषयी चिंता व्यक्त कराल, चौकशी कराल तर त्याचा चांगला प्रभाव पडेल. जेव्हा भेटाल तेव्हा एक सरप्राईज अवश्य द्या. तसेच जर सोबत फिरत असाल तर एखादा गिफ्ट अवश्य द्या. शारीरिक स्वच्छतेकडे लक्ष द्या. डोळे, कान, नाक स्वच्छ ठेवा. ते सतत खाजवत राहू नका. व साफ करीत राहू नका. श्वासाला दुर्गंधी असेल तर एखादा चांगला माउथ फ्रेशनर वापरा. घामाच्या दुर्गंधीसाठी डिओचा वापर करा. पायातील मोज्यांना वास येत असेल तर रोज धुतलेले मोजे वापरा. हिंडता फिरताना तिला असे वाटू देऊ नका की आपण तिच्यासोबत नाही. हलकी फुलकी छेडछाड करा. तिला आपल्यासोबत सुरक्षित वाटावे असा प्रयत्न करा. तसेच जाताना तिला तिच्या घरापर्यंत अवश्य सोडा. एक उत्तम होणाऱ्या पतीच्या नाते सारे काही आधीपासूनच समजून घ्या की ती हनीमून नंतर स्वतःला ग्रूमिंग म्हणजे स्वतःच्या कपडे व घर शॉपिंग इत्यादी बाबत काय करणार आहे. स्त्री सेक्सपेक्षा प्रेमाला अधिक महत्त्व देते ही गोष्ट जाणा. यासाठी पत्नीला खुश करण्यासाठी तिला जास्त वाट पाहावी लागणार नाही असा प्रयत्न करा. जर काही कारणामुळे उशीर होत असेल तर तिला आधीच कळवून ठेवा. पत्नीला प्रथम आपली चांगली मैत्रीण बनवा. दोघांसोबत हनीमूनमध्ये एकमेकांना समजण्याची पूर्ण संधी द्या. वधूला घरी आणून तिला या गोष्टीची जाणीव करून नये की ती आपल्या माहेरच्यांना परकी झाली आहे अशी जाणीव करून देऊ नये. पत्नीच्या आरोग्य, मूड व थकव्याला तेवढाच मान व प्राधान्य द्या जेवढा आपण आपल्या घरातील इतरांना देतो. पत्नीच्या इच्छा, गरजा, आवडीचा मान राखा. शक्य असल्यास तिचे हेतू व स्वप्न पूर्ण करण्यास मदत करा. लग्न करून तिने चूक केली याची जाणीव तिला होऊन देऊ नका. आणि अशा प्रकारे मित्रांनो आपला व्हिडिओ संपलेला आहे. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा. नमस्कार. जय हिंद.